नमस्कार. सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार. आपण कधी कोणाच्या जजमेंटच्या भीतीने कामाच्या ठिकाणी एखादी नवीन आयडिया शेअर करायला घाबरतो का? अरे बापरे, खूप वेळा. किंवा भावना दुखावल्या जातील या भीतीने अगदी जवळच्या लोकांशी मनमोकळेपणाने बोलणं टाळतो का? बरोबर. पण विचार करा, जर हीच भीती आपल्या यशाच्या आणि खऱ्या आनंदाच्या आड येत असेल तर? अगदी विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. हो ना. म्हणूनच आज आपण डेअरिंग ग्रेटलीमधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. क्या बात है. खरं तर या विषयावर सविस्तर चर्चा करणं आजच्या काळात खूप गरजेचं झालं आहे. हो. आणि हे जे पुस्तक आहे ना, डेअरिंग ग्रेटली, लेखिका ब्रेने ब्राऊन यांचं हे पुस्तक तब्बल 12 वर्षांच्या सखोल संशोधनावर आधारित आहे. अगदी बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे का, जगभरातील लाखो लोकांनी हे पुस्तक वाचून आपल्या आयुष्यात खूप मोठे म्हणजे अगदी आमूलाग्र बदल घडवले आहेत. हो, मी पण तेच ऐकून होतो. हे पुस्तक आपल्याला मुळात हेच शिकवतं की स्वतःच्या भावना लपवण्यापेक्षा अनिश्चिततेला धैर्याने सामोरे जाण्यातच आपली खरी ताकद आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण आज या पुस्तकातील एकदम महत्त्वाच्या कल्पनांवर फोकस करणार आहोत. नक्कीच. आपण सुरू करूया का? हो. तर पहिली कल्पना जी या पुस्तकात मांडली आहे ती म्हणजे वल्नरेबिलिटी इज नॉट अ वीकनेस. म्हणजे वल्नरेबिलिटी कमकुवतपणा नाही. बरोबर. सामान्यतः आपल्याला काय वाटतं की बाबा, भावना व्यक्त करणे किंवा रिस्क घेणे म्हणजे आपण कमकुवत आहोत. अगदी. समाजाची तशीच धारणा असते. हो. पण लेखिकेच्या मते वल्नरेबिलिटी म्हणजे अनसर्टनिटी, रिस्क आणि इमोशनल एक्सपोजर. म्हणजे अनिश्चितता, धोका आणि भावनिक उघडलेपण. अगदी बरोबर. आणि यासाठी प्रचंड धैर्य लागतं, म्हणजे करेज लागतं. हो, हे काही सोपं काम नाही. नाहीच. मला यावर एका अॅनालॉजीबद्दल बोलायचं आहे, जी पुस्तकात पण आहे. हो, सांगा ना. एका कुस्तीच्या आखाड्यात म्हणजे अरिनामध्ये उतरण्यासारखे हे आहे. म्हणजे लोकांच्या टीकेला आणि हल्ल्यांना आमंत्रण देणे नाही का? हे थोडं भीतीदायक वाटतं. खरं सांगू का, हाच तर एक खूप मोठा गैरसमज आहे. अच्छा. हो, यालाच पुस्तकात वल्नरेबिलिटी मिथ म्हटलं आहे. हा काही कमकुवतपणा नसून हेच खरे प्रेम, नवनिर्मिती म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि धैर्याचे उगमस्थान आहे. अरेच्चा. हो ना. अपयशाच्या भीतीने गप्प बसण्यापेक्षा प्रत्यक्ष आखाड्यात उतरणे, यालाच तर खरं धाडस म्हणतात. म्हणजे गॅरंटी नसताना रिस्क घेणं. अगदी. जसं की दैनंदिन आयुष्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर समोरून काय उत्तर येईल याची काहीच गॅरंटी नसताना एखाद्याला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हणणे. बापरे, यासाठी खरंच खूप हिंमत लागते. हो ना. किंवा कामाच्या ठिकाणी लोक हसतील याची पर्वा न करता एखादी नवीन आणि एकदम वेगळी आयडिया मांडणे. बरोबर. कारण लोक काय म्हणतील याची भीती तर असतेच. म्हणूनच ह्याचा प्रॅक्टिकल टेकअवे हाच आहे की परफेक्ट होण्याची किंवा 100% गॅरंटी मिळण्याची वाट बघू नका. नवीन नाते असो वा एखादी महत्वाची मीटिंग, धैर्याने पुढे जा आणि रिस्क घ्या. क्या बात आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. जर वल्नरेबिलिटीमध्ये एवढी मोठी ताकद आहे तर आपण त्यापासून इतके का पळतो? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे आपण का लपवतो स्वतःला? कारण आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही भावनिक चिलखत घालतो, ज्याला पुस्तकात द वल्नरेबिलिटी आर्मरी म्हटलं आहे. अच्छा, भावनिक चिलखत. हो. आपण स्वतःला सेफ ठेवण्यासाठी 2 मुख्य शास्त्रांचा वापर करतो. एक म्हणजे परफेक्शनिझम. म्हणजे सगळं एकदम परफेक्ट करण्याचा अट्टहास. बरोबर. टीका टाळण्यासाठी सर्व काही अचूक करण्याचा प्रयत्न. आणि दुसरं शस्त्र आहे फोबोर्डिंग जॉय. फोबोर्डिंग जॉय म्हणजे काय? म्हणजे खूप आनंदी असताना अचानक काहीतरी वाईट घडेल अशी अनामिक भीती वाटणे. नाही, पण हे थोडं विचित्र नाही वाटत? म्हणजे लोक आनंदी असण्याला का घाबरतील? आनंद मिळवणे हेच तर सर्वांचं ध्येय असते ना. मग स्वतःच्याच आनंदाची भीती का वाटावी? कसं आहे ना, आपण जर याला मोठ्या चित्राशी म्हणजे बिगर पिक्चरशी जोडून बघितलं तर आपण दुःख आधीच इमॅजिन करून स्वतःला मानसिकदृष्ट्या सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे शॉक लागू नये म्हणून. अगदी. आपण विचार करतो की आता मी खूप खुश आहे, पण जर अचानक हे सुख हिरावून घेतलं तर? अरे बापरे, असं होतं का खरंच? खूप लोकांच्या बाबतीत होतं. जसं एका आईचं किंवा वडिलांचं उदाहरण घ्या. आपल्या शांत झोपलेल्या लहान मुलाकडे प्रेमाने बघताना अचानक त्यांच्या मनात विचार येतो की जर याच्यासोबत काहीतरी अपघात झाला तर? बापरे, हो. हा विचार अनेकांच्या मनात येतो. हो ना. किंवा ऑफिसमध्ये
कोणीच नावे ठेवू नयेत म्हणून कामात स्वतःला आणि इतरांना नुसतं पिळून काढणे हा परफेक्शनिझमचा प्रकार झाला. खरे, आपण या ढालींचा वापर स्वतःला वाचवण्यासाठी करतो. हो, पण यावर अचूक उपाय काय आहे माहितीये? काय आहे? ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि सेल्फ कंपॅशन म्हणजे स्वतःबद्दल सहानुभूती. म्हणजे जेव्हा आनंदात असताना अचानक भीती वाटेल तेव्हा लगेच कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रॅक्टिस करावी. अगदी बरोबर. त्या क्षणाला नाकारण्याऐवजी त्या क्षणाबद्दल थँक्यू म्हणा. आणि परफेक्शनिझम तोडण्यासाठी मी जसा आहे तसा पुरेसा आहे म्हणजेच आय एम इनफ हा विचार अंगीकारावा. एकदम परफेक्ट. तुम्ही अगदी बरोबर पकडलात. पण मला अजून एका गोष्टीची उत्सुकता आहे. कोणती? हे जे चिलखत आपण घालतो याच्या मागे नक्की कोणती गोष्ट लपलेली असते? हा या पुस्तकातला सर्वात महत्वाचा आणि गडद भाग आहे. अच्छा. हो, या चिलखताच्या मागे लपलेली असते शेम म्हणजे लज्जा. शेम म्हणजे आपण अपुरे आहोत ही भावना का? हो, आपण अपुरे आहोत, आपल्यात काहीतरी मुळातच कमी आहे, ही ती खोलवर रुजलेली भावना आहे. शेम म्हणजे आपण इतरांशी जोडले जाण्यास पात्र नाही. ही एक प्रकारची भीतीच आहे. मला शेम ही भावना एका ग्रेमलिन सारखी वाटते. बरोबर. म्हणजे एखादा राक्षस जो अंधारात वाढतो पण प्रकाशात आणल्यावर नष्ट होतो. अगदी चपखल उदाहरण दिलत तुम्ही. पण मग ज्या गोष्टीवर आपल्याला बोलायचंच नाहीये, जी गोष्ट आपण अंधारात लपवून ठेवलीये, त्या गोष्टीशी आपण कसे लढणार? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच शेम रेझिलियन्स म्हणजे शेममधून सावरण्याची क्षमता समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. ते कसं करतात? कसं आहे, शेमबद्दल बोलल्याने आणि आपल्या भावनांना योग्य शब्द वापरल्याने त्याची ताकद लगेच संपते. म्हणजे आपण ते शेअर केलं पाहिजे. अगदी. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये एखादी मोठी चूक झाल्यावर माझ्याकडून चूक झाली असे न मानता मीच एक फेलियर आहे आणि पूर्णपणे निरुपयोगी आहे असा विचार आपण करतो. हो, खूप जण स्वतःलाच दोष देतात. हीच ती शेम. आणि यातून बाहेर येण्यासाठी जेव्हा तुम्हाला शेमची भावना जाणवेल तेव्हा ती गोष्ट तुमच्या जवळच्या आणि ज्यांनी तुमचा विश्वास जिंकला आहे अशा व्यक्तीसोबत शेअर करा. म्हणजे जो आपल्याला जज करणार नाही त्याच्यासोबत. अगदी बरोबर. कारण बोलण्याने आणि सहानुभूतीने म्हणजे एम्पथीने ही भावना पूर्णपणे नष्ट होते. क्या बात है. हा खूपच प्रॅक्टिकल उपाय आहे. हो ना. पण आतापर्यंत आपण जे बोललो ते थोडं वैयक्तिक आयुष्याबद्दल झालं. जर आपण वैयक्तिक आयुष्यात शेमवर मात केली तर याचा आपल्या प्रोफेशनल आयुष्यावर आणि कुटुंबावर काय परिणाम होतो? याचा परिणाम खूप मोठा असतो. पुस्तकात याला डिसरप्टिव्ह एंगेजमेंट म्हटलं आहे. अच्छा. म्हणजे कामाच्या ठिकाणी आणि शिक्षणात बदल. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही इनोव्हेशन आणि खरे शिक्षण हे वल्नरेबिलिटी शिवाय शक्यच नाहीये. बरोबर आहे. जर कंपनीत किंवा शाळेत चुकांवरून नेहमी अपमान म्हणजे शेमिंग केला जात असेल. हो. पण थांबा, इथे मला थोडं पुशबॅक द्यावासा वाटतोय. सांगा ना, प्रगतीसाठी आणि चुका सुधारण्यासाठी प्रामाणिक आणि कडक फीडबॅक देणे गरजेचे नसते का? म्हणजे नुसते गोड बोलून आणि चुकांवर पांघरून घालून कामे कशी काय होणार? नाही, लेखिका असं अजिबात म्हणत नाहीये की फीडबॅक देऊ नका. अच्छा. फीडबॅक अत्यंत महत्वाचा आहेच, पण तो समोरच्याला कमी न लेखता म्हणजे विदाऊट आर्मरिंग अप दिला पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वावर घाला न घालता. अगदी. आपण जे मूल्य किंवा व्हॅल्यूज सांगतो ते प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे. ज्याला माइंडिंग द गॅप म्हणतात. बरोबर. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लीडरने स्वतःच्या चुका मान्य करणं. हे उत्तम लीडरशिपचं लक्षण आहे. म्हणजे लीडरला सगळी उत्तरे माहीत असायलाच हवीत असं नाही. अजिबात नाही. एक असा बॉस किंवा पालक जो आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा मुलांना मला माहीत नाही किंवा मला मदतीची गरज आहे असे म्हणण्याचं स्वातंत्र्य देतो. खरंय. त्याचा प्रॅक्टिकल टेकअवे हाच आहे की तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये असं वातावरण तयार करा जिथे लोक चुका करायला घाबरणार नाहीत, जिथे प्रामाणिक फीडबॅक दिला जाईल पण तो आदराने दिला जाईल. क्या बात आहे. खरंच ही खूप शक्तिशाली कल्पना आहे. हो ना. आपण आत्तापर्यंत ज्या काही गोष्टींवर चर्चा केली त्याची एकदा वेगात उजळणी करूया, म्हणजे प्रेक्षकांच्या पक्क लक्षात राहील. नक्कीच. तर पहिला मुद्दा, वल्नरेबिलिटी हा कमकुवतपणा नसून खरे धैर्य म्हणजे करेज आहे. अगदी बरोबर. दुसरा मुद्दा, परफेक्शनिझम आणि भीती ह्या भावनिक चिलखतांना ग्रॅटिट्यूड आणि सेल्फ कंपॅशनने तोडून टाका. आणि तिसरा, शेम ही भावना बोलून दाखवल्याने नष्ट होते, त्यासाठी शेम रिझिलियन्स विकसित करा. बरोबर. आणि चौथा मुद्दा, खरे नेतृत्व आणि पालकत्व हे इतरांना समजून घेण्यात आणि स्वतःला जसे आहोत
तसे स्वीकारण्यात आहे. एकदम परफेक्ट. खरंच खूपच डीप आणि प्रॅक्टिकल पॉइंट्स आहेत हे. हो, आणि या चर्चेचा शेवट करताना मला एका पुस्तकाचा संदर्भ द्यायला आवडेल. नक्कीच सांगा. या पुस्तकात द वेल्वेटीन रॅबिट या कथेचा संदर्भ देत एक खूप खोल विचार मांडला आहे. कोणता विचार? खरे आणि रिअल बनण्यासाठी आपल्यातले काही कच्चे दुवे आणि अपूर्णता उघड होणं गरजेचे असते. वा. जेव्हा आपल्यावरील परफेक्शनचं आवरण गळून पडते आणि आपण स्वतःला जसे आहोत तसे पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने सुंदर आणि रिअल बनतो. या विचारावर स्वतःसोबत थोडा वेळ नक्की घालवा. खरंच हे ऐकून अंगावर काटा आला. खूपच सुंदर विचार आहे हा. हो ना? प्रेक्षकांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला नक्की आवडेल. आणि हो, आपल्या ऐका मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज लगेच पाहता येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.